रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, चांगुलपणाचा फायदा काय? आपण किती चांगलं वागलं तरी आपल्याच वाट्याला दुःख येतं आणि दुष्ट लोकांना, वाईट लोकांना सगळं काही चांगलं मिळतं, असा विचार आपल्या मनात, अनेकांच्या मनात येत असतो. पण दोस्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की चांगल्या लोकांना देव त्रास देतो, पण सोबत नाही सोडत. वाईट लोकांना देव सगळं काही देतो, सोबत नाही करत. म्हणून दोस्तांनो, चांगला आणि सकारात्मक विचार आपण नेहमी करत राहायचं, इतरांना मदत करावी. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण मनातून, आयुष्यातून काढून टाकायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्यात आपोआप चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होत असते. यावर नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार. मनातून हारलेली व्यक्ती आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही. स्वतःबद्दल कधीच वाईट विचार करू नका, कारण हे काम करायला दुनिया पुरेशी आहे. नाव खराब केल्याने कोणाचं अस्तित्व संपत नसतं आणि नाव पण त्याचंच खराब केलं जातं ज्याचं नाव कायम चर्चेत असतं. इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो, इच्छा पूर्ण झाली की हाव वाढतो. म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण चांगला. माणसाच्या आयुष्यात जर डोक्यावर जबाबदारी मोठी असेल तर हिशोबात राहावं लागतं, बरंच काही ऐकावं लागतं आणि बरंच काही सहन पण करावं लागतं. मनात खूप काही असतं पण सांगता येत नाही. कसली भीती असते माहीत नाही. कधी कधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. मन दुखवण्यापेक्षा दुःख सहन केलेलं चांगलं असतं. काहीतरी वाईट घडण्यापेक्षा स्वतःलाच समजून घेतलेलं कधी पण चांगलं असतं. काही लोक एवढे बोलायचे की त्यावेळी बोलायला वेळ कमी पडायचा, पण त्याच लोकांना आज 2 शब्द बोलायला वेळ पण नाही. जीवनात आवडत्या व्यक्तीचा नुसता विचार जरी मनी आला तरी चेहरा मोगऱ्यासारखा फुलत असतो. माणूस चांगले दिवस आले की लगेच मागचे दिवस विसरतो. कटू सत्य, मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण नात्यात दिखावा करून बोलणं मला जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. या कलियुगात काहींवर लक्ष ठेवले पाहिजे, काहींना लक्षात ठेवले पाहिजे, काहींना लक्षही केले पाहिजे, तर काहींना दुर्लक्षही केलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.